स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण मुरमुऱ्यामध्ये बेसनचं मिश्रण घालून छान अशी रेसिपी बनवणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. त्यासाठी बघा मी मुरमुरे घेतले आहेत. काही ठिकाणी चिरमुरे म्हणतात, काही ठिकाणी मुरमुरे म्हणतात. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्यायचेत. माझ्याकडे एक वाटीवर शिल्लक होते. म्हणलं चला छान अशी त्याची रेसिपी बनवूया, जी की अगदी लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडेल. त्यानंतर मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ते छान असं त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. जसं की आपण बटाटा भजीसाठी जे मिश्रण करतो तसं आपण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. खूपच युनिक रेसिपी, अगदी मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरातील खाणं कधीही चांगलं. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या मुलांसाठी बनवून देऊ शकता. खूप छान लागतं बघा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घ्याल. जे बेसन पीठ आहे ते छान फेटून घ्यायचं. त्याच्यातल्या गुठळ्या आहेत त्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत. बघा मैत्रिणींनो, खूप छान असा टेस्टी नाश्ता. त्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्यांचा समावेश करू शकता. हे बघा, आपण जे मुरमुरे आहेत ते स्वच्छ करून घेतले आहे, चाळून निवडून. त्यानंतर जिरे घातले, त्यामध्ये हिंग घातला आहे, कारण आपण इथे बेसन पीठ वापरणार आहोत म्हणून हिंग घालायचं आहे. त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं मिश्रण केलं होतं ते त्यामध्ये घालून घेणार आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी होतो बेसन पिठाने, त्याला खूप छान चव येते. त्यानंतर आपण भाज्या घेतल्या आहेत. बघा माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी घेतल्या आहेत. जसे की टोमॅटो, कोथिंबीर, लाल शिमला मिरची, गाजर आणि कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. सर्व साहित्य ते आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तुम्ही येथे दुसऱ्या पालक वगैरे दुसऱ्या पण भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकतात. त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये त्या भाज्या जातील. त्यानंतर हळद घालणार आहोत. छान असा रंग येईल हळदीने आपल्या रेसिपीला. आणि चटपटीतपणासाठी आपण येथे हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत, जी की आपण मिरची भाजून घेतली आहे. त्यामध्ये जिरे, लसूण घालून छान अशी पेस्ट बनवली आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि सर्व साहित्य आहे आपण ते एकत्र करून घेणार आहोत. एक युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो. मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरातील पौष्टिक असं वेगवेगळे पदार्थ तुम्ही जर करून घातले तर मुलं बाहेरचं खायला खरंच मागणार नाही. जे की कुरकुरे, चिप्स, त्याच्याऐवजी हे छान असं चटपटीत आणि करायला एकदम सोपं घरातील साहित्यात तुम्ही बनवू शकता. त्यानंतर चटपटीतपणासाठी मी लाल मिरचीची पावडर टाकली आहे. मुलं खाणार असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. माझ्याकडे पाहुणे आले होते आणि एक्स्ट्राचे पोहे शिल्लक होते. म्हटलं चला ते पण त्यामध्ये घालून घेऊया आणि उकडलेला बटाटा पण होता, तो पण घालूया. म्हणजे छान असं आपला नाश्ता आहे तो हेल्दी होईल आणि खूप छान चव लागेल त्याला. सर्व साहित्य आहे ते आपण एकत्र करून घेतलं. बघा अशा प्रकारे मिश्रण तयार केलं. आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही. त्यानंतर आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं, म्हणजे पोहे आणि जे मुरमुरे आहे ते छान सॉफ्ट होतील. हे बघा किती छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याला आकार देऊ शकता. तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण इथे काय बनवतोय. टिक्की म्हणा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नाव देऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी टिक्की पण बनवली आहे आणि सिलेंडरसारखा अंडाकृती त्याला अशा पण शेपमध्ये केलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता. तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपलं छान गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आपण मीडियम गॅसवर छान असं ते डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय केलं तरी चालेल. पण अशा प्रकारे म्हटलं चला आज वेगळं, खूप दिवसांनी कसं तळलेलं आमच्याकडे जास्त प्रमाण नसतंच. सण वगैरे असला तरच तळलं जातं. म्हटलं चला आज वेगळं बनवूया, तळून बनवूया रेसिपी छान अशी. आणि खूप छान अशी आपण त्याला अलटीपलटी करून तळून घेणार आहोत. हे बघा मीडियम गॅसवरच तळायचं आहे, जास्त मोठे गॅसची फ्लेम ठेवायची नाही. बघा अगदी सहज पलटी होत आहे, कारण जे आपण बेसन पीठ घातलं आहे त्यांनी छान असं त्याला बाइंडिंग आलं आहे. बेसन पीठ, उकडलेला बटाटा
पोहे. त्यामुळं खूप छान असा कुरकुरीत आपला आणि हेल्दी असा आपला नाश्ता तयार होत आहे. मैत्रिणींनो, खूप सुंदर लागतो आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच. कारण आपण येथे भाज्यांचा पण समावेश केला आहे, म्हणजे आपलं हेल्दी. आणि हे जे वडे आहेत किंवा टिक्की आहे ती अजिबात तेलकट राहत नाही. आपण तेलाच्या बाहेर काढल्यानंतर त्याला तेल कसलंच राहत नाही मैत्रिणींनो, एवढे छान होतात. अगदी छान असं अलटी-पलटी करून मीडियम गॅसवर आपण ते तळून घेणार आहोत. मीडियम गॅसवर म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातील. बघा तेलाचे बुडबुडे पूर्ण बंद झाले आहेत. मग आपण ते काढून घेणार आहोत. खूप सुंदर असे चटपटीत, टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी असे आपण वडे बनवत आहोत, की जे की अगदी लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडतील आणि तुम्हाला सारखे सारखे बनवावे लागतील. त्यानंतर आपण जे सिलेंडरच्या आकाराचा बनवला आहे ते त्यामध्ये तळून घेणार आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी असा नाश्ता आहे मैत्रिणींनो. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल. म्हणजे आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे याची मला खूप छान वाटेल आणि आनंद वाटेल. अशा प्रकारे आपण बघा छान असे आपण म्हणजे आपण अंडाकृती बनवून घेतले आहेत सिलेंडरच्या आकाराचे. ते आपण छान असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घेणार आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी असे काय होतं या दिवसामध्ये जे मुरमुरे किंवा चिरमुरे शिल्लक असतील ना तर ते मऊ होतात, मग ते खाल्ले जात नाही. मग तुम्ही अशा प्रकारे छान असं त्याचा नाश्ता मुलांसाठी बनवू शकता. टेस्टी आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये भाज्या भरपूर घातल्या आहेत, त्यामुळे हेल्दी असा आपला नाश्ता तयार होत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पालक, मेथी, अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्या त्यामध्ये घालायच्या असतील तर त्या तुम्ही त्यामध्ये घालू शकता. ह्याला थोडंसं तळायला वेळ लागतो आहे, कारण ह्याचा आकार आहे तो आकारामध्ये आपल्याला पूर्ण सगळ्या बाजू छान अशा तळून घ्यायच्या आहेत. अजिबात कच्चं नाही राहिलं पाहिजे, आतपर्यंत छान असं तळलं गेलं पाहिजे आणि रंग पण खूप छान येतो आणि चव म्हणाल ना तर खरंच अप्रतिम. कारण यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, ज्यामध्ये जिरे, लसूण आहे आणि परत आपण त्यानंतर लाल मिरची घातली आहे. त्या लाल मिरचीमध्ये माझे धणे आणि जिरे घातलेले असतात, त्यामुळे मी वेगळं त्यामध्ये धणे जिऱ्याची पावडर घालत नाही. तुमच्याकडे जर नसेल मिरचीमध्ये तर तुम्ही धणे जिरेची पावडर त्यामध्ये घालू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण अख्खे जिरे पण घातले, त्यामुळं खाताना एवढे टेस्टी लागतील ना. आमच्याकडे तर बनवल्या संपले, एवढे छान लागले होते बघा. खरंच अशा प्रकारे मैत्रिणींना अवश्य बनवा. अगदी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा 4-5 वाजता तुम्ही चहा बनवता त्या चहाबरोबर नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता, जेव्हा मुलांना छोटी मोठी भूक असेल त्यावेळेस. बघा किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या वड्यांना. तुम्ही त्यांना काहीही नाव देऊ शकता. एवढे असे आपले मुरमुऱ्याचे वडे तयार झाले आहेत, जे की मी प्लेटमध्ये सर्व करते. बघा किती सुंदर रंग आणि तळताना तर खरंच एवढा सुंदर वास येत होता की अगदी खरंच म्हणजे अगदी भूक चाळवली होती आणि छान असा सुगंध सुटला होता तळताना. हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले चिरमुरे किंवा मुरमुऱ्याचे हेल्दी असे वडे. स्नॅक्स तयार झाला आहे, जो की तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, नाश्त्यामध्ये सुद्धा. एवढा असा हेल्दी असा नाश्ता आपला तयार झाला आहे मैत्रिणींनो. हे जे वडे आहेत ते तुम्ही असेच खाऊ शकता किंवा चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता. मी चटणी वगैरे बनवली नाही, सॉसबरोबरच सर्व करणार आहे आणि सॉसबरोबरच खाणार आहे. एक नंबरच. चला मग असे कुरकुरीत असे वडे बनवून बघा. तुम्हाला बघा आवाज दाखवते कसे कुरकुरीत झाले आहेत बघा. टिक्कीचा पण आणि ह्याचा पण आवाज ऐकू शकता आपण. बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे वडे आपले तयार झाले आहे मैत्रिणींनो. चला तर मग आपण सॉसबरोबर खाऊया या सर्वांनी वडे खायला. हे बघा किती सुंदर झालं आहे. चला तर मग रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल
आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर पटकन एक लाईक करा, शेजारचे बेल आयकन प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढच्या छानशा रेसिपीमध्ये.